पाऊस नेहमीपेक्षा थोडा जास्त आहे आणि आपले सगळेच रस्ते, इमारती, गटर्स एका विशिष्ट पावसाला, धरणं, नद्या एका विशिष्ट पावसाला तयार असतात. त्याच्यापेक्षा जास्त पाऊस मुंबई घ्या. मुंबईत जर 4 महिने समपाऊस पडला तर मुंबई कधी पाण्याखाली जाणार नाही. पण एक दिवशी दबा पडतो. त्याच वेळेला समजा भरती असली तर समुद्रातलं पाणी गटरने उलटं येतं, अदरवाईज समुद्राकडे जातं, तिथे उलटं येतं. असे आपणही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे मला माहिती नसताना मी काही बोलणं बरोबर नाही. पण इथले कलेक्टर अतिशय इफिशियंट आहेत, पालकमंत्री इफिशियंट आहेत, महानगरपालिकेचे कमिशनर इफिशियंट आहेत. आता तुमची थेट पाईपलाईन पण बऱ्यापैकी पूर्ण होतं. चला दादा असं आहे की बाबा कार्यकर्त्यांना निवडून येणं आता सहज शक्य झालं आहे, पण तिकीट मिळवणं खूप मोठं अवघड आणि शर्तेचे प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी कार्यकर्त्यांना काय सल्ला? ही पार्टी 51 पासून निवडणुका लढवते. ज्या वेळेला जिंकण्याची लांबपर्यंत शक्यता होती त्यावेळेला पण लई इच्छुक असायचे. त्याही वेळेला मार्ग काढायची. त्यावेळेची वामनराव परब वगैरे मंडळी, हजूजी अडवाणी वगैरे, प्रमोदजी वगैरे. आता थोडं जास्त कॉम्पिटिशन आहे. बरोबर 2 सहयोगी पक्ष पण आहेत. त्यामुळे थोडी तारेवरची कसरत आहे, पण आमची प्रमुख नेते मंडळी करतील ते काय. दादा, शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी आज पत्रकार परिषद मनोहर धोंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र राज्य शासनाने काढलेल्या JRला आमचा सक्त विरोध आहे. या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहे. काय सांगणार? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्हाला TVवर कॅरी करायची असेल करा. एकदा काय झालं, हो आहे का गोष्ट आहे का, एकदा काय झालं की एकाला असं वाटलं की मी घोडा गिळला आहे. आता तू सांगतो की घोडा कसा गिळशील? तुम्हाला गिळला आहे, काळा कसं एक केस पांढरा नाही असा काळा घोडा मी गिळला. हा समजवतो, तो समजवतो, तो समजवतो, तो समजवतो. मग माझ्यासारखा एक हुशार असं म्हणाला की जर थांबा. तो म्हणाला की हे सगळे बेडे आहेत, तू खरंच घोडा गिळलेला आहे. मग एका डॉक्टरला मी सांगितलं की ह्याला बेशुद्ध करू, एक काळा घोडा मी विकत आणतो, तो बाहेर बांधून ठेवू आणि हा शुद्धीवर आलं की म्हणून घालू. खरुजगिरी काळा घोडा गिळला होता, बरोबर ना. मग त्याला बेशुद्ध केलं, बाहेर काळा घोडा बांधून ठेवला. तो काळा घोडा उठल्यानंतर तो बघितलं, मी म्हणत होतो की घोडा गिळला. तसं सध्या महाराष्ट्रात चालू आहे का. त्याला आमच्याकडे ग्रामीण भाषेमध्ये भुई थोपटणं म्हणतात. साप म्हणून भुई थोपटणं. चला विधानसभेनंतर दादा लोकप्रतिनिधी हे शपथविधीनंतर लोकांनी लोकप्रतिनिधी निवडून दिला, पण शपथविधीनंतर लोकप्रतिनिधी हे टक्केवारी घेण्यामध्ये किंवा टक्केवारी वसूल करण्यामध्ये व्यस्त आहे. दादा स्पष्ट बोलतोय मी. ज्याचा गंभीर आहे. ज्याचा पुरावा सापडेल तो जेलमध्ये जाईल.